ठाणे बोरिवली भुयारी मार्गातील मोठा अडथळा दूर झालेला आहे। केंद्रीय वन्यजीव मंडळाकडून प्रकल्पाला परवानगी दिली गेली आहे। 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाची शक्यता आहे। भुयारी मार्गामुळे ठाणे बोरिवली प्रवास हा वेगवान होणार आहे। तर या भुयारी मार्गातील मोठा अडथळा दूर झालाय। केंद्रीय वन्यजीव मंडळाकडून प्रकल्पाला परवानगी दिली गेली आहे। तर ठाणे ते बोरिवली हा प्रवास अधिक वेगवान व्हावा यासाठी भुयारी मार्ग या ठिकाणी बनवला जात होता। मात्र याला वन्यजीव मंडळाकडून परवानगी मिळत नव्हती। मात्र अखेर या मार्गातील मोठा अडथळा दूर झालाय। केंद्रीय वन्यजीव मंडळाकडून प्रकल्पाला परवानगी दिली गेली आहे। त्यामुळे 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होण्याची शक्यता आहे आणि या भुयारी मार्गाचं काम सुरू होईल। त्यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास वेगवान होणार आहे। कमी वेळात हा प्रवास करता येणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत जोडलेत। शुभम, ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गातील अडथळा दूर झालाय। केंद्रीय वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला आता परवानगी मिळाली आहे। निश्चित जगदीश, आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये अनेक विकास कामे सध्या सुरू आहेत। मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून बदलते ठाणे या उपक्रमाअंतर्गत ही सर्व कामं जे सध्या सुरू आहेत आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं तर ठाणे ते बोरिवली हा प्रवास जो आहे तो पूर्वी घोडबंदर या मार्गाने करावा लागायचा आणि त्या वेळी जे आहे ते नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागायचं। कारण मेट्रोचं काम आणि त्यातच वाहतूक कोंडी यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या वाहतूक करणं याच्यापर्यंत ठाणे ते बोरिवली प्रवास अति वेगवान आणि सुखकर करण्यासाठी MSRDA ने 11.8 किमीचा ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प उभारण्याचा निर्णय जो आहे तो केलेला आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 16,66,040 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि त्याचे कंत्राट जे आहे ते हैदराबाद येथील असणाऱ्या स्थित मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चरला देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। हा मार्ग आपण पाहिलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधला जाणार आहे आणि त्यात 10.25 किमीच्या 2 बोगद्यांचा समावेश आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन करून जानेवारी पासून हा प्रकल्पाला सुरुवात करण्याचा एकंदरीत मानस जो आहे त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।